काय म्हणायचं या बानूला? अजून आली नाही. पैसे दम धरा की येतेलच त्या. काय दम खा कावा येत्याल? आक्यान संपलं कावाच. अजून येते माझी. तुम्ही जाऊन बघता का हो? पण मी तुम्हीच काय खुळे आहेस का? पायाचं पाक तुकडं पडलं माझ्या आणि परत जाऊया आता. नाही जायचं ना मग बसा की गप. गंगे कावा तरी नवऱ्याशी काय वाटतं का ग तुला? हा अगं नवरा आहे मी तुझा. किती घालून पाडून बोलशील? वागताच असं मग कसं बोलायचं? वागता तसे कसं बोलायचंय? बरं खाया काय असेल तर दे, लय भूक लागली. मग काय खाया खाया? भानुताई अजून आल्या नाही. त्या का आल्या नाही ती म्हणून माझ्या जीवाला घोर लागलाय. आणि तुम्हाला भूक लागली होय? अहो बाई जाऊन तरी बघा की अजून आल्या नाही त्या. मला लई काळजी वाटते या. आज्याला काय सांगायचं? मला तर काय बी सुचना बघा. भानू अशी जेजुरी सोडून तर गेली नसेल ना? उगा काहीतरी बोलू नका सा. त्या का म्हणून जात्याल? अगं नाही की मग किती बोलतील? दोस्त खाती मागा धरणं. महाराज 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 तुम्हाला हुडकत होते भ्या मगा. नारायण नारायण. बोल बानू, अशी अचानक कशी काय आलीस? तुझे काही काम होते का? ओ हे म्हणजे महाराज तुम्ही माझ्यासाठी एवढं समज करता, आख्यान बी सांगता, पर म्या तुमची सेवा कशी करू हेच मला कळना झालं आहे. नारायण नारायण. महाराज तुम्ही एक करता का? वाड्यावर येऊन थोडा वेळ इसावा घेता का वाईस? नारायण नारायण. नाही नको बानू, ते मला शक्य नाही. एके ठिकाणी फार काळ मी थांबू शकत नाही. महाराज मग तुम्ही आताच थांबता का? मी आलेच जाऊन. नारायण नारायण. अगं पण बानू. नाही महाराज आता नाही म्हणू नका सा. हे बघा मी अशी गेले ना अशी आले, पर तुम्ही कुठं बी जाऊ नका. मी लगेच येते. हा थांबा. नारायण नारायण. प्रभो, ही कसली परीक्षा घेता आहात माझी? नारायण नारायण. ए बानू, अगं काय बानू काय? अगं कुठे गेली होतीस? हा कवा धरणं वाट बघतोय आम्ही. तुम्ही बसाजी. अहो आल्याला काय विचारताय? तुम्हाला पाणी देऊ का? आणि मग सांगा. अगं नगर राहू दे. मला महाराज भेटले होते, त्यांच्या संग बोलत होते. अगं पर आख्यान तर कवच संपलं. वय पर मला त्यासनी काय बाई विचारायचं होतं र. असं असं आम्हाला काही कळ ना कुठे गेलीस काय. जीवाला घोर लागून राहिला होता नुसता. आम्ही जाणारच होतो गावात, म्हणलं तुम्हाला भेटून जावं, पण तुम्ही नाही म्हणून थांबलो. होय का? मग आज तुम्ही थांबा आहातच. पण तुमच्या जेवणाचं काय? मी भाकर करून ठेवते. अगं नगर राहू दे. तुम्ही दोघं जेवून घ्या, मला जायचं आहे. आता इतक्या रातच्या ना? महाराजांनी भेटाया. पर आताच भेटून आलास ना? वय पर मला त्यासनी भाकर करून घालायची आहे ना. मग मी भाकर करायला घेते. हे जाऊन बोलून आणताल महाराजांनी. हा लाव, मला कामाला लाव. अरे पर महाराज नाही यायचे हात, मलाच गेलं पाहिजे. भानू अगं तुझं काय कळना झालंय काय? तुझ्या संग बोलाय आजच पाहिजे होता. आता आठवण आली वय तुला बाची? बरं मी काय करू ते मला सांग. मला ना पीठ मीठ आणि भाजी हे समजा काढून दे. मी आता जाऊन भाकर करल त्यांच्यासाठी. अहो मी येते की सांग. तुम्ही कसं पाय करताय? नग मी एकली जाईल. दे बरं मला समजा काढून टोपलीत जा. वय आलेच. अगं ए गंगे मी अरे काय 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 चाललंय काय? अरे काय कळना झालंय. बाहेर याव.
हे प्रभो, आपण माझे आराध्य आहात. आपले नाव माझ्या मुखी कधी आले नाही असे कधीही झाले नाही. या नारदाने कधीही आपल्या भक्तीत काहीही कमी केले नाही. तरीही हे असे दिव्य कार्य माझ्यावर तुम्ही का सोपवलेत देवा? आता एकीकडे श्री म्हाळसादेवी मला काय प्रश्न विचारणार आणि मी त्यांना काय उत्तर देणार या काळजीत तर मी आहेच. परंतु तिथे बानूही असणार आहे. तिच्याही शंकांचे निरसन करणे मला भाग आहे प्रभो. नारायण नारायण. काय काय ऐकावं ते नवलच आहे गाड्या, नाही का? आणि मग धरणं मी तुला सांगतोय तर मलाच वरवडतोय तू वाय वाय करून. मला वाटलं की तू असंच म्हणतोय जा. राघोबा, झाली का समजी तयारी? हे बघा, आता म्हाळसा देवी तथा जाणार आहे ती. तेव्हा त्यासनी काय हो काय न ग हे जरा ध्यान द्या. बघा, विचारा त्यासनी. देवीसनी विचारलं पण काय लागलं तर सांगत्यान म्हणले. अव पर त्यांच्यानं नारद मुनींची भेट होणार आहे हे ठाव होतं. पर बानाई बी तत जाणार आहेत हे कुठे ठाव आहे त्यासनी? गणोबा, हे मला ठाव आहे, समद्यासनी ठाव आहे. हा, पर देवांनी देवीसनी नारद मुनीसनी भेटायला सांगितलं. देवी त्यासनी भेटायला जाणार आहे की. पण प्रधानजी बानाईसनी आधीच भेटला आहे की. अरे त्यांनी बाणाईसनी बी हेच सांगितलं होतं की नारद मुनीसनी भेटायला पाहिजे म्हणून. अहो पण आता म्हाळसा देवी त्यांच्यासाठी जेवण बी घेऊन जाणार आहे ती. मग काय तर बानाई बी जाणार आहे ती. अहो महाराजांमोर त्या दोघी आल्या तर कसं काय व्हायचं? मग आता तुम्ही सांगा काय करायचं ते. हा, ते आता म्या कसं सांगणार? हे आता ते आता असं कसं आम्ही सांगणार? अरे मग कशा पाय बडबड करून तोंडाची वाफ करताय सावगात? हा, दिलेलं काम करा का गुमान. हा, निघा. आता काय होणार आहे कुणास ठाव. देवी, आपण शांत व्हा. आपण जे बोलता आहात ते योग्यच आहे. हो ना, मग मलाही कळू द्या हिला इथे कोणी पाठवलं ते. कोणी पाठवलं तुला इथे?